माझं भाषण झाल्यानंतर सगळ्यांना जेवण आहे. भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. आणि मलाही माझं फ्लाईट आहे, मला 12:40 तर एअरपोर्टला जावंच लागेल. पहिलेच भाषण करून जाणार होतो, अतुल शेठ आणि अमोल सरांनी जाऊ दिलं नाही. खरं तर GK आवटी सरांच्या या 33 वर्षाच्या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालात. मनापासून तुमचं सगळ्यांचं शतशः आभार व्यक्त करतो. GK सर हे खरं तर एक वेगळंच वलयांकित व्यक्तिमत्व या जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशी माणसं खूप दुर्मिळ आहेत जी राजकारणातही आहेत, समाजकारणातही आहेत, अध्यात्मातही आहेत, शिक्षण क्षेत्रातही आहेत आणि सहकार क्षेत्रातही आहेत. गावाबरोबरच जी काही नाळ आहे तशीच तालुक्याबरोबरची नाळ आहे आणि तशीच शाळेबरोबरची नाळ त्यांनी कायमच आपल्या संवेदनशील हृदयानं जिवंत ठेवली. म्हणून GK सरांना या सेवापूर्ती सोहळ्याच्या मनापासून मी शुभेच्छा देत असताना सूर्य जसा माथ्यावर येतो त्यावेळी तो तळपतो, तसं आपलं तळपणं झालेलं आहे. आता मावळतीकडे प्रवास सुरू आहे आणि त्याच वेळी समाजामध्ये नैराश्याचं वातावरण असताना मावळतीला चाललेला सूर्य आकाशामध्ये सप्तरंगांची उधळण करतो. त्या तुमच्या अनुभवाच्या सप्तरंगांची उधळण हे जे अवकाश आहे ते तुमच्याकडनं अपेक्षित करत आहे. कुणाला काही अडचण आहे, मग ती सार्वजनिक जीवनातली असेल, व्यक्तिगत जीवनातली असेल, शैक्षणिक क्षेत्रातली असेल, सहकारातली असेल, राजकारणातली असेल, ती आपल्या अनुभवी संपन्न व्यक्तिमत्वाने आपण ती दूर करावी. आणि ही सेवापूर्ती नाही आहे असे डॉक्टर अमोलजी म्हणाले की हा एक स्वल्पविराम आहे. या नंतरचा प्रवास आहे तो मात्र थोडासा वेगळा आहे. पुन्हा ही शाळा नाही, पुन्हा हे शिक्षक नाही, पुन्हा ते विद्यार्थी नाही, पुन्हा ते वातावरण नाही, ती जबाबदारी नाही, ते ध्वजारोहण नाही, कुठलाही शासकीय प्रोटोकॉल नाही. मी शाळेत गेलो पाहिजे, शिक्षकांना भेटलो पाहिजे, विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे, गुणपत्रिकेत विद्यार्थी चांगले दिसले पाहिजे म्हणून कायम प्रयत्न करताना 290 रजा शिल्लक ठेवून तो आह्यात आपण जो संघर्ष उभा केला त्याच्यामध्ये सुलभा बहिणींचा देखील खूप मोठा वाटा आहे. त्यांनाही वाटलं असेल कुठे फिरायला जावं, कुठे बाहेर जावं. कदाचित ते क्षण त्यांच्या आयुष्यातले, त्या सोबतीचे क्षण तुम्ही या संस्थेला दिले. या भिंतींना बोलता येत नाही, कदाचित त्या भिंतींचं मनही भेबरून गेलं असेल. हे तेच सर आहेत ज्यांनी डबा खाल्ला नाही, ज्यांनी वेळ खूप दिला, कोट्यावधी रुपये जमा केले, समाज मनाला आवाज दिला आणि ते समाज म्हण इथे उभा केलं. अनेक विद्यार्थी असतील ज्यांना वाटत असेल आज माझी सर सेवापूर्तीच्या दिशेने समारंभात आहे, आम्हाला जाता येत नाही, पण सर तेही विद्यार्थी त्यांच्या अंतकरणामध्ये ती भावना नक्कीच असेल. मी माझे मित्र विजय धोकराडे यांचा लेख वाचला, ते मला वाटतं विद्यार्थी होते. त्यांनी सांगितलं की हे सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने तो लेख मी त्यांचा वाचला. आता तुम्हाला जीवनाचं गाणं म्हणायचं आहे असं त्यांनी त्यात लिहिलं आहे. आपलं नाव ज्यांनी ठेवलं ते स्वर्गीय केशवराव गोपाळे आणि त्याची मला आज आठवण होते. तुमचं नाव गोपाळ हे नाव ठेवलं म्हणजे आमचा जो पांडुरंग आहे किंवा भगवद्गीतेतला जो भगवान कृष्ण आहे, कृष्ण असेल पण आज आमच्या अंतकरणामध्ये गोपाळ आहे ना, तो खूप अद्वितीय आहे, तोच मनमोहक आहे, तोच खरा प्रेमळ आहे, त्याच्यात कारुण्य आहे, तो गोपाळ आहे. आणि ते नाव कदाचित स्वर्गीय केशवरावांना तुम्हाला योग्य वाटलं असेल म्हणून हा सगळा काला तुम्ही तुमच्या जीवनाचा करू शकलात म्हणून त्या केशवरावांना मी धन्यवाद देईन. तुमचे वडील आज या ठिकाणी नाही आहेत. आई वडील यांची तुम्हाला आठवण झाली असेल. एक लेकरू या प्रांगणात विद्यार्थी म्हणून काय येतं आणि प्राचार्य म्हणून निवृत्त होतं हे पाहण्याचं सुख कदाचित त्यांना मिळालं नसेल. पण तुमची मुलं आहे. अमोलजी जसं म्हणाले तसं शेवटचं त्यांनी त्या कॉलम मी वाचला वेदांतने की आईबरोबर खूप फिरा, भारतभर फिरा. कदाचित तुमच्या त्या लेकरांनी पाहिलं असेल समाजकारणात, राजकारणात, सहकारात, शिक्षण क्षेत्रात तुमची तळमळ पाहिली असेल. आईला वेळ दिला नाही, कदाचित त्यांनाही वेळ मिळाला नसेल. तो वेळ आपण त्यांना द्या. मी तुम्हाला हिमालयाचा म्हणणार नाही. अतुलजींनी काही जबाबदाऱ्याची अपेक्षा तुमच्याकडनं व्यक्त केली आहे. तुमचा जो अनुभव आहे तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही देत राहा. कामाने माणसाला आनंद मिळतो, रिकामं आला की माणसाला नको ते सुचतं. तुम्हाला सुचतं खूप, ते कामातलं सुचावं आणि त्याच्यातनं नवनिर्माण उभं राहावं अशी मनापासून मी भावना व्यक्त करतो. राजुरी गाव हे आगळं वेगळं आहे, वल्लभ शेठवर प्रेम करणार आहे. आज बेडके साहेब असते तर खूप
दिलखुलास भाषण त्यांचं ऐकायला मिळालं असतं. साहेब नाही आहे, पण साहेबांच्या दशक्रियेला मी होतो आणि तुम्ही मानपत्र वाचत होतात तर माझ्या अंगावर काटा येत होता. साहेबांचं माझंही नातं तसंच होतं. कदाचित अतुल शेठ आणि माझ्यामध्ये काही काळाचं अंतर पडलं असेल, पण साहेब हा एक धागा आहे. त्या धाग्यानं आम्ही पुन्हा एकत्र आलो. मी वेगवेगळ्या भागामध्ये फिरतो त्यावेळी मला खेदानं म्हणावं असं वाटतं की राजकीय परिस्थिती खूप भयावह आहे. राजकीय नेत्यांची भाषा खूप वेगळी आहे. परंतु जुन्नर तालुका त्याला अपवाद आहे. दुपारी वल्लभ शेळके सर आणि आशाताईंनी आम्ही बसलो होतो त्या जुन्नर तालुक्याचं सुसंस्कृतपणा आजही अधोरेखित होतो. मी अनेक ठिकाणी बाहेर आमच्या जुन्नर तालुक्याच्या नेत्यांचं उदाहरण देतो. त्यात अतुलजी एक सजवळ व्यक्तिमत्व आहे. त्यांना जाणीव आहे हा माझा तालुका कसा आहे, त्याच्या परंपरा कशा आहेत, जुने कार्यकर्ते कसे आहेत. त्यांनी ते नशीबवान असे आहेत की त्यांनी जुने कार्यकर्ते तुमच्यासारखे पाहिले, नवीन आमच्यासारखे कार्यकर्त्यांनी अनुभवलं आणि आता येणारे कार्यकर्ते सोबत आहेत. तेव्हा ते असं नेतृत्व आहे की या तालुक्याचा वेगळा आयाम त्यांच्या नजरेसमोर आहे. त्यांनी अपेक्षा व्यक्त केली ती काही वेगळी नाही असं मला वाटतं. त्याचा तो विचार केला तर तो त्यांच्यासाठी आनंदाचं बाब असेल. डॉक्टर अमोलजी इथून बोलून गेले. आज भारतीय संसदेमध्ये केलेली भाषणं त्याचं जर उद्या पुस्तक करायचं ठरवलं तर डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या शिवजन्मभूमीचे आहे. काही काळ माझं त्यांचंही बी नसलं होतं, पण पुन्हा व्हायच्या आहे का मी एकत्र. आता 15 तारखेला मला म्हणाले तो मी फोन करतो आपण दिल्लीमध्ये भेटूया. वेगळं उंचीचं व्यक्तिमत्व आहे. आज ज्योतिबांचं सावित्रीबाईंचं काम वेगळ्या पद्धतीने पुढे येतं आहे. संभाजी महाराज वेगळ्या पद्धतीने पुढे आले. अतुल शेटनीस गुंजाळ फॅमिलीला खूप ताकद देऊन अमोलजींचं ते नाटक ठेवलेलं होतं. त्यामुळं हे सगळे आज तुमच्या कार्यक्रमात आहे. हा तुमचा सुद्धा कार्यकर्तृत्वाचा मला वाटतं एक प्रकारचा त्यागाचा, विरक्तीचा, ध्येयाचा साक्षात्कार आम्ही सगळे घेतो. मालदार साहेबांना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये जायला लागतं, परवानगी घ्यावी लागते. आता आसिफभाई पण इथे आले आणि किती विनम्र व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याही अंतःकरणामध्ये तुमच्याबद्दल वेगळ्या भावना आहे. गणपतरावांचं वेगळं रूप मी पाहिलेलं आहे. त्यावेळी मी साहेबांच्या वतीने त्यांच्याबरोबर बोलायला जायचं, पण आता त्यांचं एक वेगळं रूप आपण अनुभवत आहे. त्यांनी ती आठवण सांगितली आणि तुम्ही या संस्थेमध्ये रुजू झाला म्हणून गणपतरावांना देखील मी तमाम तालुक्याच्या वतीने सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आमच्या संत साहित्याच्या अभ्यासक लताताईंनी सुंदर पद्धतीने मानपत्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमचं सर्वांग सुंदर व्यक्तिमत्व उतरलेलं आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. मागच्या शेतावर सगळे दिग्गज बसलेले आहेत. मी नावं घ्यायला लागलो अण्णा नाही का, मी नावं घ्यायला लागलो तर आपल्या बाळासाहेब सगळ्यांचीच घ्यावी लागते. असे सगळे माणसं या ठिकाणी आहेत. राजुरी गावचं वेगळेपण आपल्याला टिकवायचं आहे. आपल्याला म्हणजे तुम्हाला राजुरी गाव जुन्नर तालुक्यामध्ये कायम राजकीय, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या चर्चेला आलेलं गाव आहे. या गावाने तालुक्याचा निकाल बदलवलेला आहे. हे गाव उभं राहिल्यानंतर एक वेगळा विचार संपूर्ण तालुक्यामध्ये जातो. एवढंच नाही, अजितदादांपासून तर आर पाटील साहेबांपर्यंत राजुरीचा पेढा सुद्धा प्रसिद्ध होता. राजुरी गावामध्ये अनेक मोठ्या लोकांची पाय लागलेले आहेत. राजुरी गावाने अनेक मोठे लोक या महाराष्ट्राला दिलेले आहेत आणि पुन्हा एकदा याच राजुरी गावाकडनं माझी अपेक्षा आहे स्थानिक छोटे छोटे मतभेद बाजूला ठेवून आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतकं वेगानं वाढवत आहे. ह्युमन रोबोटसुद्धा काय करतील आम्हाला माहिती नाही आहे. लोक परग्रहावर जाण्याची भाषा बोलत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं रोज प्रयोग होत आहेत. शहरांमध्ये आम्ही राहतो, पाहतो, वागतो, बोलतो. भीती वाटते की उद्याच्या जगाचं काय. त्यावेळी या महाराष्ट्राच्या पटलावर जी काही गावं आहेत या ढासळणाऱ्या जगाला पुन्हा जागेवर आणतील. त्यातलं महत्त्वाचं गाव म्हणून राजुरी आहे. तुमच्या गावाला एक वेगळा आयाम आहे, वेगळी उंची आहे, वेगळा विचार आहे. पण स्थानिक पातळीवरचे मतभेद तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या पटलावर न आणता ते स्थानिक पातळीवर ठेवून जी काय ओटी सरांच्या, मला जिजाबा ओटी सरांची आठवण होते. आपले जुने जाणते नेते अनेक आमदार या ठिकाणी झाले. तर त्या पद्धतीची भूमिका राजुरी गावाने घ्यावी. मग ती दूध संस्था असेल, ती पतसंस्था असेल, ती ग्रामपंचायत असेल, तुमच्या वेगळ्या समित्या असतील, कमिट्या असतील. हा त्या पक्षाचा आणि तो त्या पक्षाचा, हा त्या गटाचा आणि तो त्या गटाचा, असं न करता कोण पोटेन्शियल आहे, कुणामध्ये कॅपॅसिटी आहे, कुणामध्ये कॅपेबिलिटी आहे, त्यानुसार आपण निर्णय घ्यावा. माझं गाव मी एक संघ ठेवेल. माझं गाव उद्याच्या राज्याला दिशा देईल. माझं गाव उद्याच्या तालुक्याला दिशा देईल. माझ्या गावामध्ये ती ताकद आहे.
माझ्या गावामध्ये उद्योजक आहेत, माझ्या गावामध्ये व्यावसायिक आहेत, माझ्या गावामध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत, माझ्या गावामध्ये शिक्षक आहेत, माझ्या गावामध्ये कलाकार आहेत, माझ्या गावामध्ये नाविन्यपूर्ण ठसा उमटवणारी माणसं आहेत. ही फार अभिमानाची गोष्ट राजूरीकरांनी काळजावर करून ठेवली पाहिजे. जिके आवटे सरांच्या निमित्ताने हा सेवानिवृत्तीचा समारंभ नाही, तर मला वाटतं राजुरी गावच्या रिफॉर्मेशनचा हा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. म्हणून या रिफॉर्मेशनमध्ये आपण सगळ्या पुणेकर, मुंबईकर, गावकरी पुन्हा एकदा बसा, मतभेद घालून टाका. ज्याची जशी पात्रता, ज्याची जशी क्षमता, त्याच्या मागे उभे राहा. अतुल शेठ कधीच तुम्हाला विरोध करणार नाही. अतुल शेठ म्हणणार नाही याला हे का दिलं, त्याला ते का दिलं. तालुक्याचा एकही नेता म्हणणार नाही. म्हणून जिके आवटे सरांना काय शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्यांनी घामाने, श्रमाने ते संस्काराने शाळा केली, तुमच्या सगळ्यांच्या साठी 33 वर्ष दिली. त्यांना जर तुम्हाला काय द्यायचं असेल तर एकीचं बळ, नितांत सुंदर मनांची असणारी पवित्रता, मंगलता आणि एकी त्यांना शुभेच्छा म्हणून जर त्यांच्या पुढ्यामध्ये तुम्ही ठेवली तर जिके सरांच्या हातून अजून अधिक उत्तम कार्य होईल. एवढी साहेब आपल्याला सगळ्यांना विचार करावा लागेल, पुढे जावं लागेल. जिके सर आता आम्हालाही कधीतरी मार्गदर्शन करत जाऊ. आपला एक तास फोन होतो, बऱ्याच वेळा मला फोन उचलता येत नाही, पण मी गेले 6 महिने तालुक्यामध्येही कमी आलो, इकडेही कमी आलो. माझा एक प्रोजेक्ट सुरू होता, शेळके सरांना माहिती आहे, कुठं निलेश शेटलाही माहिती आहे. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या पटलावर एक वेगळ्या पद्धतीने एक मोठा विषय घेऊन येतोय, ज्याच्यावर मी 2.5 वर्ष काम केलं. त्याच्यामध्ये सुद्धा राजुरीकरांची त्याच्यामध्ये भूमिका आहे. जुन्नर तालुक्यातल्या ज्या गावांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं त्यातलं राजुरी हे गाव कायम माझ्या अंतःकरणावर असेल. वॉईसपासून, वल्लभ शेठच्या येण्यापासून तर आजपर्यंत राजुरीने कायम मला प्रेम दिलं आणि त्या प्रेमाने मी कायम येत राहिलो, असाच पुढे येत राहील. आपण सगळ्यांनी आजच्या या पवित्र कार्याला पुंडलिक कवरदेवचा जयघोष करून या कार्यक्रमाच्या आपण समाप्तीकडे जाऊयात. आपण सगळ्यांनी जरा पायातली पादत्राणे जागेवरच काढून ठेवावी. जिके आवटे सरांच्या आरोग्यपूर्ण जीवनासाठी, जिके आवटे सरांच्या पुढच्या पवित्र आणि मांगल्यपूर्ण जीवनासाठी आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया. महाराष्ट्राचा प्राण ज्ञानोबा आहे, महाराष्ट्राचा श्वास तुकोबा आहे, महाराष्ट्राचं देव विठोबा आहे आणि महाराष्ट्राचं सत्य शुभा आहे. ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा, शिवबा या अंतकरणावर चौकट लावून पंडुरंगाच्या पंढरीच्या पांडुरंगाकडे आपण प्रार्थना करूया. पुंडलिक कवरदेवचा जयघोष करूया. निलेश बोरचट्ट्यांनी जर ठरवलं असतं तुळशी तर अर्धी आळंदी इथे आली असती, पण या कार्यक्रमाला काही मर्यादा आहे. हा गावचा कार्यक्रम आहे, गावाने केलेला कार्यक्रम आहे. पण ठीक आहे, पत्रिकेमध्ये काही नाव होती, काही नावांचा विषय होता, तो सुद्धा मावळला आणि आता उद्याचा चांगला होणार आहे. आपण सगळ्यांना डॉक्टर गणपत बाबांनी माझ्याकडे एक इच्छा व्यक्त केली, त्यांना आपला हा देह ठेवण्या अगोदर कीर्तन करायचं आणि माझ्या वेळेला मी देह ठेवताना माझ्याकडे अपेक्षा केली की तू कीर्तन करावं. म्हणून मी पेटा घालून कायम राहतो, निस्वार्थीपणे सेवा करतो. महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती असा नाही ज्यानं म्हणावं की हा आमच्या कीर्तनाला आला आणि आमच्या गावात जेवण केलं, पाणी केलं, बांधण घेतलेलं बांधण कुठे गेलं, हा सूर्य हा जय. सप्ते घालायचे नाही, पावती पुस्तकं वाटायची नाही, जे करायचं इथे घ्यायचं तिथे जायचं. असं काम करताना एक मला डॉक्टर गणपत बाबा 84 वयाचा माणूस म्हणतोय मला आळंदीला जायचं आहे, गायन शिकायचं आहे आणि मरायच्या अगोदर महाराज मला कीर्तन करायचं आहे. परंतु बाबांसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. डॉक्टर गणपत बाबांना खरा तुकाराम महाराज समजले, त्यांचे तुम्ही इंटरप्रिटेशन पहा अभंगावरचे. म्हणून संकल्प त्यांनी तुमच्या सेवापूर्तीला केलाय. ह्या वयात तुम्हाला रिटायर्ड होऊन चालणार नाही यासाठी मी ते उदाहरण दिलं. म्हणून आपण सगळ्यांनी एकदा पुंडलिक कवरदेवचा जयघोष करूया आणि सरांना शुभेच्छा देऊया. अंतःकरणापासून आवाज द्यायचा आहे सगळ्यांनी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. एक घोषणा ज्यांनी विद्यार्थी घडवले राष्ट्रासाठी घडवलं त्याची घोषणा आणि मग धन्याची परवानगी. एक सगळ्यांनी जय म्हणायचं आहे आणि मग हर हर महादेव इथली सगळे एनर्जी पॉझिटिव्ह करून टाकायची. सगळ्यांनी कुठे आवळा, सगळे हुतात्मे ऋषी मुनी संत सगळ्यांसाठी घोषणा. सगळ्यांनी
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.